कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्र के ठाकरे गुट के उम्मीदवार धनंजय बुढ़ारे के कार्यकर्ताओं की गाड़ी पर अज्ञात व्यक्तियों द्वारा पथराव किए जाने की घटना सामने आई है। यह घटना उल्लासनगर के विठलवाड़ी पुलिस स्टेशन के क्षेत्र में देर रात घटी। घटना के समय बुढ़ारे की बेटी धनश्री बुढ़ारे गाड़ी में ही मौजूद थी। मामला तब का है जब बुढ़ारे की बेटी, कुछ महिलाएं और कार्यकर्ता दो गाड़ियों में सवार होकर कैंप नंबर 4 के ऊटी सेक्शन से गुजर रहे थे। इसी दौरान अज्ञात व्यक्तियों ने उनकी गाड़ियों पर पथराव कर दिया। इस घटना में एक गाड़ी को नुकसान पहुंचा है। घटना की सूचना मिलते ही धनंजय बुढ़ारे विठलवाड़ी पुलिस स्टेशन पहुंचे और शिकायत दर्ज कराने की प्रक्रिया देर रात तक जारी रही। इस घटना ने कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्र में राजनीतिक माहौल गरमा दिया है। रात्रीच्या गाड्या फिरतायत, त्यातून काय पैसे वाटप होतंय अशा प्रकारचं फोन आल्यानंतर आमचे काही कार्यकर्ते, माझी मुलगी त्या ठिकाणी गेली धनश्री, ते त्या गाड्यांच्या मागे जात असताना पंचायत हॉल या ठिकाणी अचानक 10 ते 15 लोकांनी त्यांच्या गाडीवर घेराव घातला, त्यांनी गाडवली यांनी आणि मग गाडीवर ते लोखंडी दांडे, बॅट, हॉकी स्टिक, स्टंप यांनी हल्ला केला। तिथून हे गाडी फिरवली आणि तिथून निघत असताना त्यांनी मागून दगड टाकला। एक मुलाला थोडासा लागला सुद्धा। जर तिथून वेळीच निघाले नसते तर कदाचित त्यांचा जीव सुद्धा गेला असता। त्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये देण्यासाठी आलो असता। फक्त एकच नाव त्यांनी घेतलेले, बाकी अमोल सावंत, हैदर नाव देऊन सुद्धा पोलिसांनी घेतली नाही दखल। इतर जवळपास 15 ते आसपास असाच प्रकार या ठिकाणी वारंवार होईल। आजच्या रात्रीत काही होऊ शकतं, कारण मोकाट सुटलेले गुन्हेगार या ठिकाणी फिरतायत। पोलीस सर्वसामान्य लोकांना नोटीस देत आहेत, त्यांच्यावर कारवाई करतायत, पण गुन्हेगारांना मोकाट सोडतायत। आज आणि उद्या रात्रीमध्ये या ठिकाणी काही अशा प्रकारची गुन्हेगार प्रवृत्ती मोकाट सुटल्यामुळे काय होऊ शकतं, अशा प्रवृत्तीकडून सर्वसामान्यांना किंवा आमच्या कार्यकर्त्यांना काय धोका झाला त्यांना संपूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासनाची असेल, याची नोंद घ्यावी। कायद्याचं राज्य राहिले नाही, पुन्हा सिद्ध होते।